थंडीचा माहोल सुरू झालाय। थंडीच्या दिवसात गरम गरम हुरडा खाणं आणि त्याचबरोबर सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी सुद्धा लोक अनेक हुरडा पार्ट्यांच्या दिशेने निघत असतात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अशीच एक हुरडा पार्टी सुरू झालेली आहे, ज्याचं नाव आहे महाकाल। ही हुरडा पार्टी पैठण रस्त्यावरती आहे आणि त्याच हुरडा पार्टीवरती सध्या मी आलेलो आहे। या हुरडा पार्टीमध्ये रंगारंग आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत, ज्यामध्ये संपूर्ण ग्रामीण जीवन उलगडून दाखवलेलं आहे। ज्या ठिकाणी उंट आहेत, घोडा आहे, बैलगाडी आहे, रेलगाडी सुद्धा आहे, वेगवेगळी फळं आहेत आणि अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींनी ही हुरडा पार्टी रंगल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर इथं बघितलं तर या ठिकाणी हा एक उंट आहे, ज्या उंटाची सवारी सुद्धा या हुरडा पार्टीवरती येणाऱ्या लोकांना घेता येत असते। याच हुरडा पार्टीतल्या उंटाची सवारी मी घेण्याचा प्रयत्न करतोय। हा उंट आहे आणि ही जी महाकाल हुरडा पार्टी आहे, त्या हुरडा पार्टीतला ही उंटाची सवारी आहे। लहान मुलांसाठी अत्यंत आकर्षण असलेलं हे उंट आहे। उंट खरं तर वाळवंटी प्रदेशातलं वाहन समजलं जातं, मात्र मराठवाड्यात सुद्धा या उंटाचं विशेष आकर्षण राहिलेलं आहे। आणि हाच उंट जर आपण बघितला तर या हुरडा पार्टीमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीनं या हुरडा पार्टीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी उंटावरून छानशी रपेट मारता येते। या रपेट मारत असताना जर आपण आसपासचा परिसर बघितला तर इथं लहान मुलांसाठी खेळणी ठेवण्यात आलेली आहेत। या ठिकाणी माकड उड्या मारण्यासाठी सुद्धा एक मोठा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर छोट्या छोट्या राहुट्या ज्या उसाच्या पाचटापासून बनवलेल्या आहेत, ज्यातून ग्रामीण जीवन जे आहे ते जिवंत करण्यात आलेलं आहे। आणि याचा एक वेगळा आनंद जो आहे तो या ठिकाणी या सगळ्या परिसरामध्ये घेता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। या हुरडा पार्टीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह वेगवेगळ्या तालुक्यातले सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। उंटावरती किंवा घोड्यावरती चढता यावं यासाठी इथे हे छोटे छोटे व्यवस्थित पद्धतीचे स्टॉल जे आहेत ते सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत। आपण ही जर उंटाची या ठिकाणी सवारी केल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा घोड्याची सुद्धा रपेट मारता येणार आहे। आपण पुढच्या जर बाजूला बघितलं तर या ठिकाणी घोडा सुद्धा सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय की या ठिकाणी या हुरडा पार्टीवरती रपेट मारण्यासाठी घोडा सुद्धा सज्ज करण्यात आलेला आहे। काय नाव रे तुझं? विकास। घोड़ा तेरा है क्या? हाँ। कितने का है घोड़ा? 90,000 का। अच्छा, क्या है घोड़े का? ये कौन सा घोड़ा है? गांव के है क्या कौन सा है? गावरान। गावरान। चला, तर ही पुन्हा आपण एकदा घोड्यावरून रपेट मारतोय। घोड्यावर बसण्याचा आनंद जो आहे तो सुद्धा आजही लोकांना घ्यावा वाटतोय। खरं तर पूर्वीच्या काळी युद्धामध्ये हा घोडा वापरला जायचा। घोड्यावर बसणं हे तसं अवघड काम आहे, मात्र आपण जर इकडे बघितलं तर या ठिकाणी घोड्यावर बसण्यासाठी सुरक्षित पद्धतीचे ही व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यामुळे घोड्यावर बसता येतं। मात्र घोड्यावरून फिरण्याचा हा जो आनंद आहे तो सुद्धा लहान मुलांसाठी खास अवर्णनीय असतो। त्यामुळे सुद्धा या ठिकाणी ही घोड्याची रपेट मारण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं लोक येत आहेत। शहरातल्या धकाधकीच्या जीवनांमधून, वाहनांच्या आवाजातून, कर्णकर्कश भोंग्यांच्या आवाजातून बाहेर पडायचं असेल आणि थोडासा शांततेचा अनुभव जर घ्यायचा असेल तर अशा हुरडा पार्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात। आता आपण ही जी घोड्यावरची रपेट बघतोय, ही घोड्यावरची रपेट संपल्याच्या नंतर या ठिकाणी बैलगाडीसुद्धा सज्ज करण्यात आलेली आहे। बैलगाडीची सुद्धा ग्रामीण भागामध्ये एक वेगळीच भुरळ असते आणि जो लोक शहरामध्ये राहतात त्यांना सुद्धा बैलगाडीचं एक वेगळंच आकर्षण राहतंय। आपण आता बैलगाडीचा सुद्धा या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचा जो अनुभव आहे तो पाहणार आहोत। बैलगाडी जी आहे ती सज्ज असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। बैलगाडी पूर्वी शेती कामासाठी किंवा शेतातलं साहित्य वाहून येण्यासाठी वापरले जायचे, मात्र शहरीकरण जसं जसं वाढत गेलं, मेट्रो सिटीचं मोठ्या प्रमाणात आकर्षण वाढत गेल्यानंतर या ठिकाणी बैलगाडीचं विशेष आकर्षण राहिलेलं आहे। आता हे दोन बैल जे आहेत ते लाल कंधारी बैल आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही बैलगाडीची आपण रपेट करणार आहोत। काय नाव तुमचं? विष्णू पवार। बरं, काय बैलाची नाव? सर्जा राजा। सर्जा राजाच का? सगळीकडे तेच नाव असतात? शांत आहेत बैल। आता हे आपण बघू शकता की या ठिकाणी ही बैलगाडीची रपेट मारली जाते।
हा यांच्या हातात जो आहे तो कासरा आहे, ज्या कासऱ्याच्या आधारे बैलांना कंट्रोल केलं जातं. थोडक्यात ही स्टेअरिंग आहे. आणि अशा पद्धतीनं गेल्या हजारो वर्षापासून बैलगाडी हे भारताच्या सांस्कृतिक जीवनाचं, शेती जीवनाचं एक अविभाज्य भाग राहिलेला आहे. आणि याच बैलगाडीच्या माध्यमातून आता आपण चाललेलो आहोत हुरडा पार्टीकडे, ज्या ठिकाणी प्रत्यक्षात हुरडा सध्या भाजला जातो आहे. हुरडा काय तर जी ज्वारीची कणसं असतात ती पूर्णपणे पिकलेली नसतात, अर्धवट पिकलेली असतात, ओली असतात. त्याच्यामध्ये एक मधुर स्वरूपाचं चावल्याच्या नंतर दूध बाहेर पडतं. आणि हीच हुरडा पार्टीची जी कणसं आहेत ती या ठिकाणी भाजली जात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे ती जी कणसं आहेत ती अत्यंत चवीला मधुर लागतात. आणि त्यावरती मीठ, लसूण किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा त्यात जर घातला तर ती कणसं जी आहेत ती फार चविष्ट आणि सुंदरसुद्धा लागतात. त्यामुळे तो खाण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक जे आहेत ते हुरडा पार्टीसाठी येतात. तर इथला नेमका हुरडा कसा असणार आहे तो आपण पाहणार आहोत. मात्र तो हुरडा पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत थेट बैलगाडीमधून. आता ही बैलगाडी पुढे चाललेली आहे आणि आपण थेट जातोय हुरड्याकडे. आता ही जी आपल्याला काही समोर माणसं दिसत आहेत ती हुरडा भाजणारी माणसं आहेत. तर हुरडा पार्ट्यांमध्ये जे हुरड्यांचं एक वेगळं आकर्षण असतं, तो हुरडा नेमका कसा असतो तो आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. काय सुरू आहे? हुरडा चालतंय हुरडा. हा दाखवा एक कणीस. हे जोंधळ्याचं कणीस असतं. हां, गुळभेंडी. गुळभेंडी म्हणजे ज्वारीच असते की? ज्वारी. कोणती ज्वारी? हायब्रिड असतं का जोंधळा असतो? गुळ भेंडी गुळभेंडी नावाची ज्वारी असते. हा त्याला भाजतात. कसं भाजलं जातं दाखवा बरं जरा. आता हे कणीस आहे आणि या ठिकाणी हा आर आहे. आर कशाचा आहे तर ह्या शेणाच्या गवऱ्या आहेत आणि या गवऱ्या या ठिकाणी पेटवलेल्या आहेत. त्याचा छानसा आर पडला आहे आणि त्या आरामध्ये हे कणस असे खुपसले जातात आणि त्या आरावरती हे कणीस भाजून घेतलं जातं. आता यातलं कुठलं भाजलं का कणीस? भाजले का कोणत्या याच्यातलं? भाजले. आणखी हे पूर्ण भाजलं हे? हा आता हे पूर्ण कणीस जे भाजलेलं आहे ते चाळणीमध्ये असं पोळत असेल की तुम्हाला? हा तो येतो कणिक पोळत असेल, पोळत. हा हात पोळवतो. हात पोळतो ना. हा मग हे असं चोळून घ्यायचं. आणि खायला द्यायचं. बरं, मग चाळायचं त्याला. हा चालायचं. कसं लागतं हे? चांगलं लागतं. बर, आता दिलं इथं कुणाला? हा दे दे. तर हा बघा, हा हुरडा आहे आणि हा हुरडा जो आहे तो ओल्या ज्वारीचा भाजलेला हुरडा असतो. हा खायला फार चविष्ट लागतो. त्यामुळे सुद्धा त्याचं एक वेगळं आकर्षण असतं. आणि ह्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर हे चोळून हुरडा जो आहे तो या सगळ्या लोकांना देणं सुरू आहे. या ठिकाणी हुरडा खाणं सुरू आहे. त्यातल्या काही लोकांशी आपण हुरडा खात खात संवादसुद्धा साधणार आहोत. खाल्ला हुरडा? छान होता. बर, हुरडा झाला नाही आणखीन का? अच्छा, बर बर. काय काय खाल्लं? भेळ खाल्ली, पेरू खाल्ले, मका खाल्ला, टहाळ खाल्ला. डहाळे. टहाळ म्हणतो आम्ही त्याला. डहाळे. डहाळ नाही हो, इथं मराठवाड्यामध्ये टहाळ म्हणतात त्याला. डहाळे पण म्हणतात काही भाषा. माहित नाही. अच्छा. पण ते खाल्ले तुम्ही? हो कशी मजा येते? एकदम. ही सगळी अख्खी फॅमिली बसलेली आहे. आपण बघू शकता की थंडगार झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, बदामाचं सुद्धा झाड आहे आणि सावली छान पडलेली आहे. आणखीन काही या ठिकाणी आलेल्या नागरिकांशी बोलूयात. कसं वाटतंय? एकदम मस्त आहे. हुरडा ब्रेड हऱ्याल बूट मैनेजमेंट में एकदम बेस्ट है. नहीं हुरडा खाएंगे ना अभी. हाँ. हुरडा इतका महत्त्वाचा आहे की हुरड्याची वाट सगळेजण बघतायत. थंडी आहे, गारगार वाटणारच की? एकदम. सकाळपर्यंत गरम होत होतं, आता गार वाटत. इथं आल्यावर गार वाटतं. एकदम गार. झाडे झाडे, काय पाणी, काय हुरडा, गारगार. एकदम सर्व ओके. हा? जय महाकाल. जय महाकाल. तुम्हाला काय वाटतं? जकास नंबर 1. तर अशी सगळी ही हर्षोल्लासित प्रतिक्रिया जी आहे ती या सगळ्यांची दिसते. महिलांना नक्की काय वाटते ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. ताई, काय सांगाल? आम्हालाही मस्त वाटतंय. हां.
मग असं बाहेर आल्याच्यानंतर थोडंसं शांत वाटतंय. हाँ बहुत अच्छा लग रहा है, एकदम मस्त वातावरण है। ऐसा लग रहा है नेचुरल उसमें आ गए हैं, बहुत अच्छा लग रहा है। बऱ्याच दिवस म्हणजे आठवड्यातून बाहेर येण्याचा हा एक वेगळा जो आहे उपक्रम असतो. कसं वाटतं याच्याबद्दल? नाही, हा खूप छान अनुभव आहे आमच्यासाठी. फॅमिलीसोबत आम्ही आलेलो आहे, त्यामुळे पोरं वगैरे आम्ही सगळे खूप एन्जॉय करता या ठिकाणी. खूप छान जागा आहे. खूप. तर अशी ही हुरडा पार्टी म्हणजे एक वेगळ्या पद्धतीनं एन्जॉय करण्याचं. ठीक. अच्छा. मग हे तुमच्या वतीनं तर हुरडा पार्टी नाही ना? नाही नाही, आमचा हा ग्रुप आहे. ग्रुपच्या वतीने सर्वांना दरवर्षी हुरडा पार्टी असते. तर आम्ही ह्या वेळेस महाकालमध्ये नवीनच आलेलो आहे, पहिल्याच वेळेस. पण इथं तर खूप छान वाटते, कारण की थंडगार हवा, झाडे, सगळं निसर्ग सौंदर्य छान आहे. अजून हुरडा नाही खाल्ला आम्ही, पण खाणार आहे. अच्छा जी, काय म्हणताय? सगळा ग्रुप दरवर्षी येतो हुरडा खायला. हो, सगळे मुलं सगळे असतात. हो, तर अशा पद्धतीने एक वेगळा आनंद या ठिकाणी हुरडा पार्टीचा. बर, म्हणजे मजा येते थोडक्यात. मजा येते. झाडांना पपई वगैरे सगळं बघून खूप छान, शेतीचं वातावरण छान वाटतं. हा, एकदा येऊन म्हणजे ग्रामीण जीवनाचा आनंद घेणार आहे. जीवनाचा आनंद होतोय. हा, प्लेस चांगली, अगदी छान आहे प्लेस. मजा येते इथं, खूप चांगलं वाटतं. वातावरण चांगलं आहे इथलं. थँक्यू. तर नैसर्गिक वातावरण असल्याची प्रतिक्रिया आहे. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा एक वेगळा आनंद जो आहे तो. ठीक, या मुलीसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. कसं वाटतंय? छान वाटतंय, मजा येते एकदम. एकदम मजा. काय काय खाल्लं आतापर्यंत? आता जे दिसतंय तेच खाल्लं. म्हणजे बरेच पदार्थ होते ज्यांची नावं सांगता येत नाहीत. ताई, तुला काय वाटतंय? छान होतं. तर या सगळ्या मुलीसुद्धा आलेल्या आहेत. यांचा सुद्धा एक वेगळा आनंद या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्या पार्टीमध्ये इकडे जर बघितलं तर हा एक स्टॉल लावलेला आहे, ज्यामध्ये सगळे पदार्थ खाण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. ते सगळे पदार्थ आपण या ठिकाणी पाहूयात. हे काय आहे? हुरडा, भेळ, म्हणजे भेळ हुरडा. हां, अच्छा. इकडं बोर, पेरू, हरभऱ्याचे टहाळे, डहाळे, मका, हे सगळे पदार्थ या ठिकाणी ठेवलेले आहेत. फॅमिलीतल्या लोकांना एकत्रित बसून वेगवेगळे खेळ खेळता यावेत यासाठी सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी कॅरम जो आहे तो सुद्धा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कसा सुरू आहे खेळ? चांगलं सुरू. कॅरम घरी खेळण्यात, इथं खेळण्यात एक वेगळाच आनंद आहे. वेगळाच आनंद आहे. निसर्गात. पण तुमच्या 4 गोट्या दिसतात ह्या इकडे, म्हणजे तुम्ही एक्सपर्ट दिसताय खेळण्यात. एक्सपर्ट म्हणजे आता काय, हेच खेळ आमचं पक्क आहे. बाकी तर क्रिकेट तर फुटबॉल तर जमत नाही, पळता येत नाही. हा, त्याच्यामुळे बसणार. हा, तुम्ही काय डोकं लावलं बरं राहतं. तुम्हाला ते आताच मी बसले म्हणून अजून काय आले नाही. हा, म्हणजे मी आताच आले, हे लोक पहिल्यापासून खेळत होते. पिछाडीवर आहेत थोडक्यात. अच्छा, मग हिंदीमध्ये सांगा कसं वाटतंय खेळाबद्दल? नाही आती मराठी. नहीं नहीं, हिंदी में ही बताइए कि कैसा लग रहा है इस जगह पे स्पॉट? बहुत अच्छा है. ओके. तर पुढे चेसचा सुद्धा खेळ सुरू आहे. अशा स्वरूपानं फॅमिलीला खेळता येईल अशा स्वरूपाचे एक वेगवेगळे जे खेळ आहेत ते सुद्धा या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जादूगार सुद्धा या ठिकाणी आलेला आहे जादूचे खेळ दाखवण्यासाठी. नक्की काय आहे ते जादूचे खेळ ते सुद्धा आपण बघूयात. हे जादूचे खेळ बसल्या ठिकाणी सुरू आहेत. कुठली जादू दाखवताय आता? कार्ड जादू. ओके. नहीं सर, आपने जो भी कार्ड देखा था मैं आपको फिर से पूरी गड्डी दिखाता हूँ. आपने जो कार्ड देखा था, अगर
अगर आपको गड्डी में नजर आ जाए कोई पे भी तो सिर्फ हाँ या ना में जवाब देना, कहाँ पे वो नहीं बताना। अगर आपने तो कार्ड देखा था, नजर आ रहा है, दिख रहा है इसमें? दिख रहा है। वैसा पत्ता दिखे, डबल तो नहीं दिख रहा है, सेम टू सेम, जैसे जोकर डबल होता है। डबल नहीं है पक्का? फिर से देखिए एक बार। नहीं, कौन सा पत्ता था? 8 नंबर का। ये आपको एक ही दिखा? चुमंतर सर, ये तो मैं कब से दिखा रहा हूँ, सभी वही था। अब एक बोल रहे इसके लिए मैं घबरा गया। इधर से दिखा देता हूँ, यहाँ से लगेगा, यहाँ से आपको लगेगा, नीचे से अलग होगा, नीचे से दिखा देता हूँ। टोटल कार्ड्स। अच्छा सर, ये सब कार्ड्स कौन से अभी? सभी? नहीं सर, सभी तो अलग अलग है ना, आप सकाळी सकाळी मजा तर असे आपण बघितलं जादूचे खेळ जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखवले जातात आणि येणाऱ्या जे पर्यटक आहेत त्यांचं सुद्धा मनोरंजन या ठिकाणी केलं जातं आहे। या हुरडा पार्टीच्या संचालिका आहेत श्वेता मालपानी। कशी सुचली संकल्पना? मी हे मागच्या 2 महिन्यापासून चालू केलं आहे। जसं रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एक दिवस आपला आनंदाचा सुंदर जावा, आपल्याला शांतता लाभावी, निसर्गाच्या सानिध्यात आपण जावं, ह्या ध्येयाने आम्ही चालू केलं आहे। लोक याचा लाभ घेत आहेत, येत आहेत, एन्जॉय करत आहेत आणि इथे निसर्गरम्य वातावरण आहे जे तुम्ही आता बघू शकता। तर अशा पद्धतीने हे एक आगळी वेगळी हुरडा पार्टी सुरू झालेली आहे, ज्याचा चांगल्या पद्धतीने आनंद घेण्यासाठी मोठ्या पद्धतीने लोक या ठिकाणी येत आहेत। हिवाळा आहे, खूप थंडी पडलेली आहे आणि या थंडीमध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकसुद्धा जमायला लागलेत आणि हुरडा पार्ट्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय। कॅमेरामन अमित ताडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।